एका लहानशा खेडेगावात अभिजित नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. वडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे आईच त्याच्यासाठी आईही होती आणि वडीलही. ती शेतात राबायची, लोकांच्या घरची कामं करायची. पण अभिजितच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिलं नाही. अभिजित शिकत गेला, मोठा होत गेला आणि त्याच्यासोबत त्याचा अहंकारही वाढत गेला. गावात लोक म्हणायचे, आईमुळेच हा इथपर्यंत पोहोचला. हे वाक्य अभिजितला बोचायचं. कॉलेजसाठी तो शहरात गेला. आईने जाताना त्याच्या हातात एक छोटंसं कापडी पिशवी दिली. त्या पिशवीत थोडे पैसे, देवाची मूर्ती आणि आईच्या हातचा डबा होता. अभिजितने पिशवी बाजूला ठेवली. त्याला वाटलं, या सगळ्या गोष्टीची शहरात काहीच किंमत नाही. शहरात आयुष्य कठीण होतं. पैशांची चणचण, भाडं, खाणं, स्पर्धा. एकदा अभिजित खूप आजारी पडला. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पैसे कमी पडत होते. त्याच वेळी त्याला आठवली ती कापडी पिशवी. तो पिशवी उघडतो. आईने दिलेले पैसे, देवाची मूर्ती आणि डब्यात थोडंसं सुकं अन्न. या अन्नामुळे त्याची भूक लागली. पैशांनी उपचार झाले आणि देवाच्या मूर्तीने त्याला मानसिक आधार दिला. काही दिवसात तो बरा झाला. त्या रात्री तो रडला पहिल्यांदाच. नोकरी लागल्यानंतरही त्याने आईला शहरात बोलावलं नाही. आईला गावातच बरं वाटेल असा विचार करून स्वतःची सोय पाहिली. काही वर्षांनी गावाहून बातमी आली, आई आजारी आहे. अभिजित धावत गावाकडे गेला. आई खाटेवर पडलेली होती, पण त्याला पाहताच ती हसली. आईने त्याच्या हातात पुन्हा तीच कापडी पिशवी दिली. म्हणाली, बाळा, तू परत जातोस म्हणून ठेव. त्या पिशवीत आता पैसे नव्हते, फक्त तिची जुनी साडी, देवाची मूर्ती आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा, आयुष्यात कधी काही कमी पडलं तर हे आठव. आईने जे दिलं त्याची किंमत पैशात मोजता येत नाही. आई काही दिवसात गेली. आज अभिजित मोठ्या पदावर आहे, मोठ्या घरात राहतो. पण त्याच्या कपाटात सर्वात जपून ठेवलेली गोष्ट आहे, ती जुनी कापडी पिशवी. बोध, आई जे देते त्याची किंमत कळते, तेव्हा ती देणारी आई आपल्याजवळ नसते. म्हणून आई असतानाच तिची किंमत ओळखा. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.